आणि आचार विचारांचंही सौंदर्य खुलवणार सुंदर मी होणार. श्रोतेहो नमस्कार. तन मन आणि आचार विचारांचं सौंदर्य खुलवणारा आपला कार्यक्रम सुंदर मी होणार या कार्यक्रमात मी मृणाल आणि मी विद्या तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि श्रोतेहो आपल्यासोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर स्मिता चाकोते. मॅडम आपलंही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मॅडम, गेल्या भागामध्ये आपण मॉइश्चरायझर म्हणून तेल लावण्यासंदर्भात बोललो होतो आणि मला वाटतं मृणालने ते फारच मनावर घेतलेलं दिसतंय. हो. कारण तिच्या स्किन मध्ये थोडासा फरक जाणवतो या 8 दिवसामध्ये. हो. मॅडमच्या पण लक्षात आलंच असेल की त्याच्यामुळे त्यांनाही खूप छान वाटत असेल की छान फॉलो करतायत आपले श्रोते पण आणि आपणही फॉलो करतोय ते. त्यामुळे मॉइश्चरायझर बद्दलची आणखीनही माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत की जेणेकरून आमची त्वचा आणखीनही तजेलदार, टवटवीत, आणि तुम्ही गेल्या भागात उपमा दिली होती की टवटवीत द्राक्षासारखी रसरशीत, फ्रेश, एव्हरग्रीन अशी कितीही उपमा आपण देऊ शकतो. तशी स्किन होण्यासाठी मॉइश्चरायझरचं खूप मोठं योगदान आहे. तर काय सांगाल आणखी? आता मॉइश्चरायझर लावल्याने आपल्या त्वचेमध्ये काय बदल होतात हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे, हो की नाही? कशाला लावा मॉइश्चरायझर? तर पहिला जो आहे, जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावता त्यामुळं त्वचेमधील पाणी त्वचेमध्ये राहतं आणि त्यामुळे त्वचा मऊ राहते, म्हणजे बाळासारखी त्वचा राहते आपली. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आहे, त्वचा जेव्हा पण तुमची कोरडी पडते ना, तुम्हाला खाजवावं असं वाटतं थंडीमध्ये, हो की नाही? तर ती खाज म्हणजे अँटी प्रोरायटिक ऍक्शन आहे मॉइश्चरायझरचा. तिसरा जो आहे, जेव्हा पण आपल्याला कुठेतरी उन्हात जाऊन आलो किंवा खूपच त्वचा एकदम लाल झाली तर विद्या तुझ्या मुलीला लगेच तू थोडंसं मॉइश्चरायझर घेऊन लावतेस, हो ना? तर ते अँटी इन्फ्लमेटरी, म्हणजे थोडीशी जर त्वचेमध्ये आग पडत असेल, लाल होत असेल तरी सुद्धा तो मॉइश्चरायझर काम करतो. आणि सर्वात मुख्य म्हणजे सुंदर मी होणार, म्हणजे कॉस्मेटिकली आपल्या त्वचावर कुठलीही सुरकुती दिसू नये, आपली त्वचा तजेलदार, रसरशीत दिसावे, सुंदर दिसावी, म्हणून आपण मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. पण हे मॉइश्चरायझर फक्त चेहऱ्यालाच लावायचं की पूर्ण अंगाला लावायचं सगळीकडे? आता ह्या संदर्भातच मी थोडीशी माहिती देणार आहे. आता मॉइश्चरायझर म्हणजे नॉर्मली तुम्ही फक्त काय कुठल्या तरी दुकानात जाता आणि एखादं लोशन घेऊन येता, बरं. हो. पण मॉइश्चरायझरचे सुद्धा प्रकार असतात, बरं का. म्हणजे लोशन असतं ज्याच्यात पाणी जास्ती असतं आणि तेल कमी असतं, ज्याला आम्ही म्हणतो ऑइल इन वॉटर. दुसरं आहे क्रीम, ज्याच्यात समभागात तेल आणि पाणी असतं. तिसरं आहे ऑइंटमेंट, ज्याच्यात तेल जास्ती असतं, पाणी थोडंसंच असतं. आणि चौथं आहे जेल फॉर्म मध्ये, ज्याच्यात सगळंच कमी प्रमाणात असतं, तेल आणि पाणी हे दोन्ही कमी प्रमाणात असतं, जेल जास्ती असतं. तर अशा प्रकारची मॉइश्चरायझरचे प्रकार असतात, बरं का. तर तुम्ही मार्केटमध्ये जाता लोशन फक्त विकत घेता, क्रीम सुद्धा घेता, कोल्ड क्रीम घेता की नाही? आता क्रीम पण वेगळं आहे, लोशन पण वेगळं आहे. तर कुठल्या भागात कोणी काय लावावं, ह्या प्रश्नाचं उत्तर मी म्हणजे चेहऱ्यासाठी वेगळं, हातांसाठी वेगळं, पायांसाठी वेगळं. नक्कीच, बरोबर. आता शरीराला जेव्हा तुम्हाला लावायचं असतं तेव्हा तुम्ही लोशन लावता, कारण ते सहज लावता येतं ना. एवढं मोठं शरीर आहे आपल्याला, तर क्रीम लावायला आपल्याला वेळ नसतो. लोशन कसं असतं, लगेच पसरतं, तर लवकर लावता येतात. तर शरीरासाठी जेव्हा लावायचं असतं तेव्हा लोशन लावा. चेहऱ्याला जेव्हा लावायचं तेव्हा क्रीम लावा. तळपायाला भेगा असतात की नाही, तर त्यासाठी ऑइंटमेंट लावा. काखेत वगैरे लावायचं असेल तर जेल फॉर्म मध्ये लावा. अच्छा. तर हे झाला एकाच व्यक्तीने 4 प्रकार मॉइश्चरायझरच्या पद्धती. आता तुम्ही म्हणणार, मॅडम आम्ही काय मॉइश्चरायझरचं दुकान काढायचं का? तर साधं जरी तुम्ही लोशन वापरलं तरी चालेल, बरं का. पण हे थोडीशी माहिती जेव्हा एक त्वचा तज्ञ देतो तेव्हा नक्कीच आम्ही सर्व माहिती तुम्हाला देणार, हो की नाही? श्रोते वर्ग नक्कीच आतुरतेने बघत असतात की हो मॅडम कोल्ड क्रीम लावा का लोशन लावावा, हा प्रश्न तुम्हाला येतो. म्हणून ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्यासाठी आम्ही सगळं सांगितलेलं आहे. आणि ज्यांना इच्छा आहे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी प्रकार वेगळे वापरले तरीही चांगलीच गोष्ट आहे ती. नक्कीच. तर फक्त एवढंच आहे की तुम्ही जरा तेलकट बेस असलेलं, म्हणजे बीज वॅक्स असे जे प्रकार असतात, ऑइंटमेंट, हे तळपायाला मात्र नक्की लावा, बरं का. कारण तळपायाला लोशन तेवढंसं काम नाही करत, कारण तुम्हाला भेगा पडलेल्या असतात, चिरण्या पडलेल्या असतात, तर तिथं थोडंसं स्ट्रॉंग टिकून राहायला पाहिजे, ते तेल टिकणारं लावा. आणि दुसरी गोष्ट आहे, वयस्कर व्यक्तींना मी मागच्या भागात सुद्धा सांगितलं की तेल
जास्ती असलेला प्रकार मॉइश्चरायझर लावा, ज्याच्यात सर्वात सहज कुठंही उपलब्ध असणारा लिक्विड पॅराफिन. नाव लिहून घ्या बरं का श्रोते हो. घरात जर तुमची आजी असेल, आजोबा असतील, तर लिक्विड पॅराफिनची एक बाटली नक्कीच तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये ठेवा. आंघोळ झाल्या झाल्या तुमच्या आजीला ह्या लिक्विड पॅराफिननी मसाज करा आणि तुमची आजी म्हणेल खरोखरच माझी त्वचा खूप छान दिसतीये. तर अशा ह्या पद्धतीचं जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरलात तर नक्कीच तुमची त्वचा मऊ आणि तजेलदार राहील. याच्या व्यतिरिक्त मॉइश्चरायझर मध्ये बरेचसे ऍडिशन्स आजकाल घातलेले आहेत कंपनीजने. व्हिटॅमिन सी घालतात, अलोवेरा घालतात, व्हिटॅमिन ई घालतात किंवा काही फ्रेग्रन्सेस घालतात. तर असे खूप प्रकारचे मॉइश्चरायझर तुम्हाला मार्केटमध्ये तर मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त त्वचारोग तज्ज्ञ सुद्धा तुम्हाला मॉइश्चरायझर सजेस्ट करतील. आता अशी काही मुलं असतात ज्यांना अस्थमा असतो, त्यांची त्वचा एकदम कोरडी असते, ज्याला आम्ही म्हणतो अटोपिक डर्मटायटिस. तर ह्यांची मॉइश्चरायझर परत फार वेगळी असतात बरं का. मग ही मात्र तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायची. किंवा काही व्यक्तींना अनुवांशिक इक्थिओसिस म्हणून एक स्किन प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्वचा जन्मतःच कोरडी असते. तर त्यांना सुद्धा मॉइश्चरायझर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या. तर अशी काही कंडिशन्स आहेत जिथं त्वचारोग तज्ज्ञांचे मार्गदर्शनाची गरज आहे. आणि बाकी साधारणपणे एखाद्या व्यक्तीने कुठलं मॉइश्चरायझर वापरावं ह्याबद्दल तर मी तुम्हाला सर्व माहिती दिलेलीच आहे. तर मला वाटतं चेहऱ्याच्या पासून आपण पायाच्या नखापर्यंत कसं मॉइश्चरायझर वापरावं ह्याबद्दल पूर्ण माहितीची उत्तरं श्रोत्यांना आणि तुम्हा दोघींना मिळालेत का? हो नक्कीच. रेग्युलर मॉइश्चरायझरचा वापर करून आपण काय म्हणणार आहोत? सुंदर मी होणार. आजच्या कार्यक्रमातून मी विद्या आणि मी मृणाल आजच्या पुरता आपला निरोप घेतोय. नमस्कार. सादर करते सुजित बनसोडे. तन मन आणि आचार विचारांचंही सौंदर्य खुलवणार सुंदर मी होणार.